मंगळवार 17 डिसेंबर सर्वांना शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन. काल आपण श्रीकृष्णाची दिनचर्या पाहत होतो आणि इंद्रप्रस्थाहून आपल्याला म्हणजे भगवंतांना युधिष्ठिराचं निमंत्रण आलं. त्यासाठी उद्धवाचा सल्ला किंवा उपदेश घेऊन आपल्या पांडवांचं ऐकण्यासाठी किंवा पांडवांचं भलं करण्यासाठी श्रीकृष्ण आता निघालेला आहे इंद्रप्रस्थाला. सगळा लवाजमा घेऊन चाललेले आहेत आणि त्याचं इतकं छान वर्णन केलेलं आहे. मी म्हटलं होतं काल की असं शिशुपाल वध जो आहे, जे महाकाव्य आहे, ते याच आधारे भगवंतांच्या भागवताच्या आधारे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं सगळं हे कसे चाललेले आहेत, सगळीच आपलं सुसज्ज सगळं घेऊन चाललेले आहेत. स्त्रिया आहेत, सगळे हत्ती आहेत, घोडे आहेत, रथ आहेत आणि सेवकांच्या स्त्रिया आहेत. वारांगणांनासुद्धा घेऊन जात होते. भागवतकारांनी वारांगणांनासुद्धा एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. पिंगला वारांगणेची कथा तर आपण ऐकलेलीच आहे की तिलासुद्धा वरदान मिळालं म्हणा किंवा तिलासुद्धा उपरती झाली आणि या विषयांच्या सुखापेक्षासुद्धा श्रेष्ठ सुख हे भगवंताच्या भक्तीमध्ये आहे, हे तिलासुद्धा समजलेलं आहे. म्हणजे भगवंतांनी सगळ्यांचाच कसा उद्धार केला हे आपल्या लक्षात येतं. छकडे, उंट, हत्तीणी यावर बसून सगळे चाललेले आहेत. अगदी त्यांनी एक छान असं उदाहरण दिलेलं आहे की सुसरी, मगरी आणि लाटांच्या उसळण्यामुळं जसा समुद्र हा क्षुब्ध झाला तरी शोभून दिसतो, तसं अतिशय गोंगाट होत असलेली फडफडणाऱ्या मोठमोठ्या पताका, छत्र, चामरं, श्रेष्ठ शस्त्रास्त्र, वस्त्रालंकार, मुकुट, कवच यांनी युक्त दिवसा त्यांच्यावरच पडलेली सूर्याची किरणं यामुळं भगवान श्रीकृष्ण अतिशय शोभून दिसत होते. अगदी छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी अशा छान सांगितलेल्या आहेत. आपण पाहतो की ही सूर्याची किरणं आपल्या चेहऱ्यावर जरी पडली तरी आपणसुद्धा शोभायमान दिसतो. मग ते तर साक्षात भगवंत होते. सगळे अलंकार धारण केलेले होते, मुकुट घातलेला होता आणि असा हा श्रीकृष्णांनी सत्कार केलेले नारद त्यांचा निश्चय ऐकून त्यांचं दर्शन झाल्यामुळं खूप प्रसन्न झाले आणि त्यांची पूजा स्वीकारून देवर्षी नारदांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांची दिव्य मूर्ती हृदयात धारण करून आकाशमार्गानं प्रस्थानही केलं. सारखं सांगतायत, समर्थसुद्धा सांगतायत की भगवंताला आपण अंतःकरणात धारण करायला पाहिजे. नुसतं वाणीने त्याचा उच्चार करून चालणार नाही, तर आपल्या मनानेसुद्धा भगवंताचं स्थान हे आपल्या अंतःकरणात आहे हे समजलं की मग आपल्याला ते भगवंत आपल्याला प्रसन्न होत असतात. आता भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या
बंदी राजांच्या दूताला आपल्या मधुर वाणीनं सांगतात. कारण पहिला संदेश घेऊन तो आलेला असतो दूत, आणि त्यांचा संदेश किंवा त्यांचा निरोप हा भगवंतांना त्यांनी सांगितलेला होता. पण आता त्याला उत्तर म्हणून भगवान काय सांगतात बघा, की दूता तू राजांना जाऊन सांग की तुम्ही काही भिवू नका, तुमचं सगळ्यांचं कल्याण असो आणि मी जरासंधाला मारीन, तुम्ही काळजी करू नका. तर भगवंताचा निरोप घेऊन गेलेल्या त्या दूतानं त्यांचा संदेश सगळ्या राजांना सांगितला. आणि ते राजेसुद्धा कारागृहातून सुटण्यासाठी भगवंताच्या दर्शनाची वाट पाहू लागले. कुठल्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते. अगदी निरोप पाठवला म्हणून भगवंतांनी लगेच जावं असं तर शक्यच नव्हतं. कारण भगवंताच्या मागे एवढ्या सगळ्या पृथ्वीचा कारभार करायचा आहे, त्यांचा राज्यकारभार त्यांना होता. मग आता श्रीकृष्ण पुढे पुढे चाललेले आहेत, तर एक एक भाग कसा ओलांडून जात आहेत. आनर्त नावाचा प्रदेश होता, नंतर संवीर आहे, मग मरू प्रदेश आहे, मग कुरुस क्षेत्र आहे, आणि तिथे जाताना मध्ये मध्ये लागणारे सगळे पर्वत, नद्या, नगरं, गावं, गवळवाडे, खाणीसुद्धा त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे ना. आता आपण हल्ली ट्रेननी जातो, गाड्यांनी जातो, विमानांनी जातो, त्यामुळे हे सगळे पार करून गेलेलं आपल्याला अगदी कणनकण कळत नाही आणि इतक्या गतीनं जात असतो. पण हे सगळे पादाक्रांत करत चाललेले आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक स्थळाचं, प्रत्येक ठिकाणाचं त्यांना ते सगळं अनुभवायला मिळत होतं. आणि ज्यांचं दर्शन हे माणसांना होणं दुर्मिळ आहे असे श्रीकृष्ण जवळ आलेत, ही बातमी जेव्हा समजली तेव्हा आचार्य आणि संबंधितांसह युधिष्ठिर त्यांच्या स्वागतासाठी नगराबाहेर आलेला आहे. आपण सुद्धा बघा घरातून बाहेर येतो, किंवा जर आता हल्ली गुगलवरनं जरी पत्ते पाठवलेले असले तरी सारख्याच नावाचे घोटाळे होत असतात. आता आमच्या संघ इथे सातारलाच ज्यावेळेला आमचे मनाच्या श्लोकाचे प्रमुख रमेश सर आणि त्यांच्याबरोबर बरेच ढाके सर आणि 3-4 जण होते. आणि इथे सुद्धा शाहूपुरी म्हणून भाग आहे, आम्ही राहतो येतो. तर आम्ही त्यांना सगळं सांगितलं होतं की राजवाड्यापासून लगेच सरळ या, शाहूपुरी लागेल. पण कुणीतरी तेथे राजवाड्यावर त्यांनी विचारलं आणि ते कुणीतरी त्यांना शाहू नगरीचाच पत्ता सांगितला, आणि ते पार लांब 4-5 किलोमीटर गेले. तिथून त्यांना काहीच शोध लागेना. मग नंतर त्यांनी आम्हाला फोन केला, मग त्यात अर्धा तास झाला. पण आता हे स्वतः भगवंत होते, आणि त्यामुळं ते ज्या ज्या मार्गानं चाललेत त्या मार्गानं सगळ्या लोकांना बातमी समजत होती. सगळेजण त्यांच्या स्वागताला येत होते, आणि स्वतः युधिष्ठिर आता या इंद्रप्रस्थाच्या बाहेर, नगराच्या बाहेर आलेला आहे. आणि कोणी आल्यानंतर केवढं एक सोहळा असतो हो. आता परवाच मी म्हटलं तसं पादुका यायच्या वेळेला सुद्धा आम्हाला आमच्या गाडीतून न्या म्हणाले, म्हणून आम्ही आणलं. मग आमच्याकडं कुठली वाजंत्री, कुठलं मंगलवाद्य. पण ज्यावेळेला त्यांची गाडी येते तेव्हा ते वाद्यासह सगळ्या समोर फेर धरणारे, हे करणारे असे सगळे लोक येत असतात. तसं भगवंत येत असताना सगळ्यांचा त्या ठिकाणी निनाद होत होता, वाद्य वाजायला लागलेली होती. ब्राह्मण उच्च स्वरात वेदमंत्र म्हणत होते, जसं आपण आरोळ्या देतो, घोषणा देतो, श्रीराम प्रभू रामचंद्र की जय, किंवा असं काही म्हणत म्हणत जेव्हा सगळे जात असतात तेव्हा त्या एक फेरीला म्हणा किंवा त्या गर्दीला एक वेगळा हे येत असतो. तसं इथे आता भगवंत आलेले आहेत आणि वेदमंत्रासह सगळं त्यांचं स्वागत म्हणजे ते चाललेले आहेत. मग इंद्रियांनी मुख्य प्राणाला भेटण्यासाठी आतुर व्हावं, तसा हा धर्मराज किती सुंदर कल्पना केली बघा. गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण भूयसा अभ्ययात् स ऋषिकेशं प्राणः प्राणमिवादृतः. जे प्राणानं सगळ्या महाप्राणाला, मुख्य प्राणाला, इंद्रियांनी मुख्य प्राणाला भेटण्यासाठी यावं, त्याप्रमाणे हा धर्मराज अत्यंत आदरानं ऋषिकेशांचं स्वागत करण्यासाठी निघालेलं आहे. आता श्रीकृष्णाला पाहून युधिष्ठिराचं हृदय अत्यंत स्नेहानं, प्रेमानं सद्गदित झालेलं होतं. पुष्कळ दिवसानंतर आपला हा प्रियतम भेटल्यामुळं
तो पुन्हा पुन्हा त्याला हृदयाशी कवटाळत होता. किती करून किती नाही, कधी भेटून कधी नाही, असं त्यांना दोघांनाही झालेलं होतं. आता हा खरे श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विष्णू, लक्ष्मीचं पवित्र निवासस्थान आहे. आणि अशा या श्रीकृष्णाच्या विग्रहाला दोन्ही बाजूंनी आलिंगन दिल्यामुळे युधिष्ठिराचं सारं पाप नष्ट झालं. भगवंताच्या येण्याचा हा फायदा असतो की आपल्यातलं कळत न कळत घडलेलं पापसुद्धा सगळं त्याच्यातून दूर होत असतं. आणि तो अत्यंत आनंदी असा आनंद सागरात, परमानंद सागरात डुंबून जायला लागला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. अंग अंग रोमांचित झालं आणि या माईक प्रपंचाचं त्याला स्मरणसुद्धा राहिलं नाही. खरंच अशी एक अलौकिक किमया असते या भगवंताच्या सहवासामध्ये. आता आपल्याला प्रत्यक्ष भगवंत नाही भेटले तरी त्यांच्या या मूर्तीतून, त्यांच्या या पादुकातून आपल्याला जो एक आनंद मिळतो, खरंच समाधान मिळतं, पावित्र्य येतं घराला, तर ते सगळं अवर्णनीय असतं. मग भीमसेनानं सुद्धा मंद हास्य करून आपले मामे भाऊ श्रीकृष्णांना आलिंगन दिलं. ओळी ओळीनं सगळेजण भेटत आहेत, कडकडून भेटत आहेत. आणि त्यावेळी झालेल्या आनंदानं, प्रेमोत्कर्षानं त्यांची सुद्धा दोघांची सारी इंद्रिय उचंबळून आलेली होती. मग नकुल, सहदेव, अर्जुन, खरामध्ये आधी अर्जुनाचा नंबर आहे, नकुल सहदेव नंतर आहेत. पण या नकुल सहदेव हे माद्रीचे पुत्र आहेत, त्यामुळे त्यांनीही त्याला आलिंगन दिलेलं आहे. आणि नंतर सगळ्यात लाडका भक्त अर्थातच अर्जुन, तर अर्जुनाला सुद्धा त्यांनी आलिंगन दिलं आणि त्यांच्याही नेत्रातून अश्रूंचा पूर यायला लागलेला आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला पुन्हा पुन्हा, त्या दोघांचं एक समीकरण वेगळंच होतं. त्यामुळे कितीही वेळा त्याला भेटलं तरी त्याचं समाधान होत नव्हतं. आणि स्वतः श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना, कुलवंशातील वृद्धांना, सगळे जे आहेत योग्य श्रेष्ठ, त्या सगळ्यांना वाकून नमस्कार केलेला आहे. त्याच्याकडं घमेंड, अहंकार काहीच नव्हता. पृथ्वी तलावर आलो तो पृथ्वी तलासारखंच आचरण करायचे. मी अवतारण गेला, हो मी साक्षात भगवंत आहे, हा जर त्यानं ग ठेवला असता आपल्यासारखा तर तो इथपर्यंत पोहोचलाच नसता. त्यानं आपल्या आदर्शातून प्रत्येकाला दाखवून दिले की मी कुणीही मोठा नसतो, मी सगळ्यांमधलाच एक असतो, सगळ्यांबरोबरच मला राहायचं आहे. आणि म्हणून कुरु, सृंजय, कैकेय देशाच्या राजांनी सगळेजण तिथे जमलेले होते राजसूयेतले. तर सगळ्यांनी श्रीकृष्णाचा सन्मान केला आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सगळ्यांचा यथायोग्य सत्कार केलेला आहे. सूत, मागध, बंदी आणि ब्राह्मण सगळे भगवंताची स्तुती करायला लागले. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? तसंच गंधर्व, नट, विदूषक इत्यादी मृदुंग, शंख, नगारे, वीणा, ढोल आणि शिंग वाजवून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी सगळे नाचू गाऊ लागले. किती आनंद झाला आहे हो सगळ्यांना भगवंत आल्यानंतर. आणि पुण्यकीर्तीचे चूडामणी अशा या श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्या सुहृद बांधवांसह सर्व प्रकारे सुशोभित केलेल्या त्या इंद्रप्रस्थ नगरीत सगळ्यांकडून स्तुती सुमनं घेत 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 प्रवेश केलेला आहे. इंद्रप्रस्थ नगरातील मार्ग हत्तीच्या मदरसांनी सुगंधित पाण्याने सुगंधित झाले होते. हत्तींच्या मदस्रावाला सुद्धा एक वेगळा गंध असतो आणि त्यांनीसुद्धा ते सुगंधित झालेले होते. जागोजागी रंगीबेरंगी ध्वज लावलेले होते, सोन्याची तोरणं लावली होती, बांधली होती आणि पाणी घातलेले भरलेले सुवर्ण कलश घेऊन नगरातील स्त्रिया हे सगळे पुन्हा तिथं स्नान वगैरे करून, नवीन वस्त्र परिधान करून, फुलांचे हार घालून अगदी सुवासिक द्रव्यांनी, माळांनी असे सजलेले होते. त्या काळी नैसर्गिक सगळा साज शृंगार केला जायचा.
निसर्गातल्या फुलाफळात आपण आजही घालतो, सगळ्यांना हार घालतो, फुलं देतो, बुके देतो. पण ते घ्यायचे आणि ठेवायचे असं नव्हतं, ते अंगावर परिधान करायचे. आम्ही एकदा पाटण्याला गेलो होतो, मी माझ्या NCCच्या सगळ्या मुलींना घेऊन आम्ही येत होतो आणि स्टेशनवर खूप वेळ थांबायचं होतं, 3-4 तासाचा अवधी होता. तर कोणीतरी सांगितलं की तिथे एक हनुमंताचं छान मंदिर आहे आणि ते पाहिल्याशिवाय जाऊ नये म्हणे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग आम्ही सामान सगळं तिथं क्लोकरूममध्ये ठेवलं किंवा काही असे 2 भाग केले की एका ग्रुपनी ते सामान सांभाळायचं, बरेच जण होतो, 40-50 जण, आणि मग एका ग्रुपनी आधी दर्शन घेऊन यायचं, दुसऱ्या ग्रुपनी तिथं 10 मिनटाच्या अंतरावर होतं आणि पुन्हा त्यांनी जायचं. तर त्या मंदिरातलं सुद्धा मला आश्चर्य असं वाटलेलं होतं की जो जाईल, आता सगळेजण हार अर्पण करतातच देवाला, तो तो जाईल त्या प्रत्येकाच्या गळ्यात तो हार हनुमंताचा घातलेला जो असतो तो प्रसाद म्हणून गळ्यातच घातला जायचा. आता आपल्याकडे बघा फुलं देतात, बायका असतील तर त्यांना वेणी देतात, गजरे देतात, आणि ती इतकी मजा वाटली आम्हाला की सगळ्या जणी आम्ही आल्यानंतर प्रत्येकजणी तो हार घालून असा छान त्या स्टेशनवर फेर धरला, देवाची गाणी म्हटली. म्हणजे हा एक आनंद असतो. तसं भगवंताच्या समवेत हे सगळेच एकरूप झाले होते. जसं सगळे त्यांचे गोप वनामध्ये गेले की त्या सगळ्या फुलांच्या माळा सगळं हे घालून सगळेजण अगदी मजा करायचे, आनंद लुटायचे. तसंच इथेच इंद्रप्रस्थाला आल्यानंतरसुद्धा ही पांडवांची राजधानी पाहत असताना श्रीकृष्णांना आनंद प्रचंड झालेला होता आणि सगळीकडे सोन्याचे कळस चढवलेले होते सगळ्या इमारतींवर. त्याच्यानंतर चांदीची शिखरं सगळी झगमगत होती. वाडेच्या वाडे असे शोभून दिसत होते. जेव्हा तरुणींना समजलं की भगवान आलेले आहेत, राजमार्गावरून निघालेले आहेत, तेव्हा त्यासुद्धा सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं अगदी फिटून जात होतं. आता अतिशयोक्ती म्हणा किंवा वास्तवही म्हणा, इतकं भागवतकरांनी छान लिहिलेलं आहे, अर्थात व्यासांची सगळी किमया आहे, की काही जणी आपली कामं अर्धवट सोडून निघाल्या. मग काहींना भानही राहिलं नाही बघा की आपण कशी साडी नेसलो आहोत, कसे कपडे घातले आहेत, कोणी उलटं कोणी सुलटं कसंही अशा त्या येत होत्या. कोणाच्या वेण्या अर्धवट घातलेल्या होत्या, कोणी कानातलं एकच घालून आलेल्या होत्या. म्हणजे भगवंतापुढं सगळं आपल्याला कसं फिकं असतं, त्याचं दर्शन, त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाची ओढ इतकी त्या सगळ्यांना लागलेली होती. काहीतरी आपल्या म्हणजे अगदी सकाळी सकाळी आलेले असतील तर आपल्या शयनस्थानातूनच आलेल्या होत्या. कोणी आपली मुलं, आपले पती सगळे तिथंच सोडून आलेल्या होत्या. इतक्या धावत धावत त्या राजमार्गावर आलेल्या होत्या. आणि मग रस्ता तर इतका गच्च, आपण जसं म्हणतो की ट्रॅफिक फार जाम होती हो. पण आपल्याकडं सगळ्या गाड्या तर गाड्या 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 असतात. पण त्यावेळेला हत्ती होते, घोडे होते, पायदळ होते, या सगळ्या सेनेची अशी एकच गर्दी उसळलेली होती. मग स्त्रियांनी फार गच्च्यांवर जाऊन सपत्नीक म्हणजे पुरुष असतील तर सपत्नीक आणि स्त्री असतील तर सपतिक अशी वर जाऊन दर्शन घेतली. कारण समोर आपल्या टप्प्यात येतच नाही बघा. मध्ये आम्ही जेव्हा तिकडे बेल्जियमला गेलेलो होतो तिथं अशीच ती एक परेड पाहायला, प्राग म्हणून जे गाव आहे तिथं देशात गेलो होतो ते. मग आपल्या लेव्हलला आपल्याला काहीच दिसत नाही, मग उंचावर जाऊन कुठंतरी पाहावं लागतं. तसंही ह्या सगळ्या स्त्रिया उंचावर जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेत होत्या, वरूनच पुष्पवर्षाव करत होत्या आणि मनाने आलिंगन, मनोमन आलिंगन देत होत्या आणि प्रसन्न मंद हास्यातून हास्ययुक्त नजरेनं सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. चंद्राभोवती असणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे श्रीकृष्णाच्या पत्न्यांना
राजमार्गावर पाहून नगरातील स्त्रिया आपापसात म्हणायला लागल्या बघा, की या भाग्यवान राण्यांनी असं कोणतं पुण्य केलं असेल की ज्यामुळं पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि विलासपूर्ण नजरेनं त्यांच्याकडं पाहून त्यांच्या नेत्रांना आनंद देत असतील. आता आपल्याला सुद्धा कधी कधी असं काही लोकांकडे पाहिल्यावर वाटतं की खरंच यांनी कोणतं पुण्य केलं होतं की यांना सगळं प्राप्त झालेलं आहे. तर हे तर साक्षात भगवंतामुळं तर त्यांना प्रश्नच पडला आहे की असं त्या राण्यांनी कुठलं पुण्य केलं असेल. मग असे श्रीकृष्ण चाललेले आहेत. तर काही शिल्पकारांनी सुद्धा निष्पाप अशा ठिकाणी भेटून त्यांना अनेक प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यांची पूजा करून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मग श्रीकृष्णांना पाहून त्या अंतःपुरातल्या स्त्रियांनीसुद्धा घाईघाईनं येऊन पुन्हा भगवंताचं स्वागत केलं आणि त्याचा स्वीकार करत हे इंद्रप्रस्थातल्या राजवाड्यामध्ये आलेले आहेत. आता त्रिभुवनपती भातसा श्रीकृष्ण आला. त्याला कुंतीला असं झालंय की मी कधी या माझ्या भाच्याला बघते, कारण आत्ते मामे भावंड असतात नाही, पांडव आणि श्रीकृष्ण. कुंती ही त्याची आत्ते आहे. तेव्हा तिचे हृदय हे प्रेमानं भरून आलेलं आहे. पलंगावरून उठून ती सुनांसह पुढं आलेली आहे आणि तिनं भाच्याला छातीशी धरलेला आहे, कवटाळला अक्षरशः. युधिष्ठिरानं सुद्धा देवदेवेश्वर भगवान श्रीकृष्णांना राजमहालात आदरपूर्वक आणलं. तेव्हा त्यांच्या आनंदाच्या भरात भगवंताची पूजा कशी करावी हेही तो विसरून गेला, इतका आनंद झालेला. तसं भगवान श्रीकृष्णांनी आपली आत्या आली, कुंती आत्या आली आणि सगळ्या वडील मंडळींच्या पत्न्यांना अभिवादन केलेलं आहे. त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदीनं भगवंतांना नमस्कार केलेला आहे. आता सासूनं सांगितल्याप्रमाणे सगळं द्रौपदीनं छान केलं. वस्त्र, अलंकार, पुष्पहार इत्यादीद्वारा रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी सगळ्या पत्नी आलेल्या आहेत ना. मित्रविंदा, लक्ष्मणा आणि सत्या या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या पट्टराण्या आहेत त्या पट्टराण्यांचा सुद्धा सगळ्यांनी यथायोग्य सत्कार केला. आपल्याकडं पद्धत कशी असती, आपण कोणी आलेले प्रवासाला परत निघाले की मग सत्कार करतो. पण आल्या आल्या सत्कार करणं हा एक भाग या पुराणकालापासून किंवा वेदापासून किंवा रामायण काळात सुद्धा की सगळ्या ऋषींनी पहिलं आल्या आल्या त्यांचं स्वागत करायचं. तो एक प्रघात होता, तो आपणही तसा करायला पाहिजे. मग युधिष्ठिरानं श्रीकृष्णाची सेना, सेवक, मंत्री आणि पत्न्यांना नित्य नवं वाटेल अशी राहण्याची व्यवस्था केली. तशी भरद्वाज ऋषींनी त्या भरताच्या सगळ्या सेनेची जय्यत तयारी म्हणा किंवा अगदी त्यांचा सत्कार सन्मान हा सगळ्यांचा केलेला होता. तशी आता इथे युधिष्ठिराला तर काही तसं कमी नव्हतं. तो राजाच आहे, आता इंद्रप्रस्थ राज्य आहे त्याचं. आणि मग त्यानं सगळ्यांची व्यवस्था चोख ठेवली. अर्जुनाच्या बरोबर राहून श्रीकृष्णांनी खांडववन देऊन अग्नीला तृप्त केलं होतं आणि त्यातून मयासुराला वाचवलं होतं. आणि या मयासुरानंच युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह तयार करून दिलेलं होतं. त्या सभागृहामध्ये जी दुर्योधनाची फटफुजिती झाली तो सगळा प्रसंग आपल्याला पुढे माहिती आहे. मग युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी काही काळ, काही महिने श्रीकृष्ण तिथंच राहिलेले आहेत. अर्जुनासह वेळोवेळी रथावर स्वार होऊन विहार करण्यासाठी सैनिकांसह ते इतरत्रही जायचे. आणि असा एकूण इंद्रप्रस्थाला येण्याचा जो आपण म्हणतो ना, काय प्रस्थ माजवले. एखादं येणार म्हणून तुम्ही केवढं प्रस्थ केले, म्हणजे केवढी सगळी सोय, सज्जता, उत्साह हे सगळ्याला मिळून प्रस्थ शब्द छान वापरतो आपण.
आता इथं कशासाठी बोलवलेलं होतं तर तो आपल्याला माहिती आहे की राजसूय यज्ञ करायचा होता. आणि राजसूय यज्ञासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, महापूजेचा अधिकारी कोण आहे, सन्मान कोणाला द्यायचा, तर अर्थातच युधिष्ठिराच्या मनात श्रीकृष्णाला द्यायचा असंच होतं. तर म्हणूनच हा श्रीकृष्ण तिथं सगळे एके दिवशी सगळे जमलेले आहेत. मुनी जमलेले आहेत, ब्राह्मण जमलेले आहेत. 72वा सर्ग चाललेला आहे पुढे. वैश्य, बंधू, आचार्य, कुळातले सगळे ज्येष्ठ, नातलग, संबंधित, कुटुंबियांच्याबरोबर राजसभेत बसलेला होता. आणि सर्वांच्या देखतच श्रीकृष्णांना उद्देशून युधिष्ठिर म्हणतोय की हे गोविंदा, यज्ञाचा राजा अशा राजसूय यज्ञाने मी आपल्या पावन विभूती स्वरूप देवतांचं पूजन करू इच्छितो. तेव्हा आपण हा माझा संकल्प पूर्ण करावा. क्रतुराजेन गोविंद राजसूयेन पावनीः यक्षे विभूतिर्भवतस्तत्संपादयन प्रभो. तुमच्या सगळ्या विभूतींसह मला पूजा करायची आहे. मी असा संकल्प केलेला होता की प्रमुख देवतांचं पूजन करायचं. आणि म्हणून तो अजून पुढे सांगतो की हे पद्मनाभा, कमलनाभा, सर्व अमंगल नष्ट करणाऱ्या आपल्या चरणकमलांची जे लोक निरंतर सेवा करतात, ध्यान आणि स्तुती करतात, तेच खरे पवित्र होत. त्वत्पादुके अविरतं परियेचरन्ति ध्यायन्त्य भद्रनशने शुचयो गृह्णन्ति विन्दन्ति ते कमलनाभपवापवर्गम् आशासते यदित आशिष ईशानान्ये. तर त्यांची सगळे ते खरे स्तुती करण्यास पात्र आहेत, पवित्र आहेत आणि संसारापासून आपली ते सुटका करून घेतात. म्हणजे जे तुमची निरंतर सेवा करतात ते या संसाराच्या भयापासून किंवा या भवसागरातून सहजपणे तरून जातात. आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली तर त्यांचीसुद्धा त्यांना प्राप्त होते. भगवंताला जे मागाल ते मिळेल असतं बघा. कोणी म्हणतो देवा मला पुत्र दे, लगेच त्याला पुत्र मिळतो. देवा मला संपत्ती दे, लगेच देव त्याला संपत्ती देतो. देवा मला चांगला जावई दे, की लगेच तुम्हाला चांगला जावई मिळतो. देवा मला चांगलं धुमजली किंवा चांगलं अशस्त गगनचुंबी घर दे, देव तुम्हाला घर देण्यासाठी आशीर्वाद देतो. म्हणजे मागाल ते मिळेल. कल्पवृक्ष आहे तो साक्षात. आणि त्यामुळं अभक्तांना मात्र काहीच मिळत नाही. म्हणजे भक्त व्हायला पाहिजे, पूर्ण त्याचंच सेवन, त्याचंच भजन, त्याचंच चिंतन, त्याचं स्मरण, त्याचंच नामस्मरण, त्याचंच संकीर्तन हे सतत करायला हवं. म्हणून युधिष्ठिर सांगतोय की हे देवदेव, या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेचा प्रभाव पाहू दे. कुरुवंशी आणि सृंजयवंशी राजलोकी राजांपैकी जे लोक आपलं भजन करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यामधील हे अंतर प्रभू आम्हाला दाखवा. आणि आपण सर्वांचे आत्मा आहात, समदर्शी आहात, आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात. तर आपण साक्षात ब्रह्म आहात. आपल्या ठिकाणी अपपर भाव नाही. तरीसुद्धा जे आपली सेवा करतात त्यांना कल्पवृक्षासारखं फळ मिळतं. आत्ताच मी सहज म्हणलं होतं की साक्षात तो कल्पवृक्षच असतो. तसं भगवंताच्या फक्त जवळ जाण्याची आपली कमतरता आहे. आणि त्या फळामध्ये कधी कमी अधिकपणा असतो, तो सेवेनुसार असतो. आता साधी फळं असतात बघा, सगळी फळं असतात या संतांना किंवा भगवंतांना अर्पण केलेली, आणि तीच सगळी गोळा करतात आणि जो भक्त येईल त्याला प्रत्येकाला देतात. आता ज्याच्या जे नशिबात आहे, कोणाला सफरचंद मिळेल, कोणाला पेरू मिळेल, कोणाला केळ मिळेल, जे कुठलं फळ असेल ते मिळेल, डाळिंब मिळेल. पण लगेच म्हणतात अय्या तुम्हाला डाळिंब मिळालं का, मला पेरू मिळाला. म्हणजे तिथं कमतरता भाव असा एका देवाचा नाही. पण तुझ्या कष्टानुसार,
तुझ्या भक्तीनुसार तुला ते फळ मिळतं. हे फळ म्हणून एक हे आहे, सांकेतिक आहे. पण जशी जशी आपण इच्छा करू ते तो आपल्याला भगवंत प्राप्त करून देत असतो. आणि तो आपल्या सेवेनुसार असतो, हा जो कमी अधिकपणा असतो तो. नाही तर भगवंत काही असा अपपर भाव करत नाहीत की ही माझी लाडकी आहे, हा माझा लाडका आहे म्हणून त्याला हे द्या. हातात जे येईल ते तो त्याला देत असतो, की तू जे मागणी करशील ते तुला मिळत असतं. मग भगवान सांगतायत की शत्रूवर विजय मिळवणाऱ्या धर्मराजा, आपला निश्चय अतिशय चांगला आहे आणि हा यज्ञ केल्यामुळं सगळ्या लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल. मला असं वाटतं इथेच थांबूया, कारण हा राजसूय यज्ञ खूप मोठा आहे आणि सुरुवात व्हायला जरा माझी 5 मिनटं गेलेली आहेत. तर उद्याला उरलेला भाग आपण घेऊयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी की अघहरिणी भवजल तरणी जी पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत खाणी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वथा दे दाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मळ भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे सेवुनी रमले बानहरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. प्राण ही कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही बदती कृष्णपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. गोपाळ कृष्ण भगवान की जय.